आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार रविवार 23 ऑगस्ट 2026. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे कधी येतील या गोष्टीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि रक्षाबंधन स्पेशल 1150 रुपयाचा बोनस कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार त्याच्याविषयीचा संपूर्ण डिटेल अपडेट. त्यामुळे सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन अपडेट या ठिकाणी दररोज भेटत राहतील. तर सर्वात प्रथम पहिली अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. याच्यामध्ये असणार आहे एकूण 2 महिन्याचा निधी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच लाडकी बहीण योजना DBT माध्यमाद्वारे तुम्हाला पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. कारण की रक्षाबंधन विशेष निर्णय या ठिकाणी झालेला आहे. कारण की लाडक्या बहिणीचा सण रक्षाबंधन या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि सण बहिणींचा भेट भावाची या ठिकाणी भेटणार आहे. त्यानिमित्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी 3000 रुपये जमा झाल्याचे SMS तुम्हाला पडायला सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया मग जिल्ह्यांची यादी. कारण की आता जे पैसे वितरित होणार आहेत ते म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करायचे म्हटल्यानंतर एकूण 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3. तर या 3 याद्या आहेत आणि या 3 यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. आता वळूया आपण अपडेट क्रमांक 2कडे. ज्या अपडेटनुसार जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत आणि सोबतच 1150 रुपये रक्षाबंधनचा स्पेशल बोनस कशा पद्धतीने तुम्ही जमा करून घेऊ शकता त्याच्याविषयी देखील अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्या अपडेटनुसार ज्या 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत त्या 3ही याद्या जिल्ह्यांच्या याद्या असणार आहेत. पहिली यादी 12 जिल्ह्यांची असणार आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची असणार आहे आणि तिसरी यादीसुद्धा या ठिकाणी 12 जिल्ह्यांची असणार आहे. तर आज वितरित होणार आहे पहिली यादी म्हणजे एकूण 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे वितरित केले जाणार आहेत आणि त्या 12 जिल्ह्यांचं नावसुद्धा आपण या ठिकाणी बघणारच आहोत. ज्यामध्ये तुम्हाला समजून जाईल लाडकी बहीण योजना पैसे वाटण्याचं वेळापत्रक या ठिकाणी कशा पद्धतीने आलेलं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, मग तो जुलै महिना असेल किंवा ऑगस्ट महिना असेल, दोन्ही महिन्याचे पैसे जर लाडक्या बहिणींना भेटले नसतील तर या ठिकाणी शासनाने या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आता 3000 रुपये तर भेटणार आहेतच, परंतु 1150 रुपये जर काही गोष्टीचं कामं मी जी तुम्हाला पुढे अपडेट सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हाला 1150 रुपयेसुद्धा बोनस या ठिकाणी भेटून जाणार आहे. आता वळूया आपण जिल्ह्यांच्या यादीकडे. ज्या जिल्ह्यांची यादी जी तुम्ही वाट आतुरतेने बघत होतात, कारण की भरपूर दिवसापासून पैसे आज येतील, उद्या येतील, परवा दिवशी येतील हा प्रश्न लाडक्या बहिणीचा चालला होता आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून आता या ठिकाणी नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. कारण की नागपूरमध्ये आत्ताच काही क्षणापूर्वी बैठक जी पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक नागपूरमध्ये जशी पार पडली तसे धडाधड काही निर्णय लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी घेण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला निर्णय असणार आहे तो म्हणजे जिल्ह्यांच्या आणि बँकेच्या यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासून केलं जाणार आहे. कारण की सण बहिणींचा आणि भेटभावाच्या ठिकाणी भेटणार आहे 3000 रुपये अधिक 1150 रुपये जे की असणार आहेत गॅस सिलेंडरची सबसिडी. जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला भेटणार आहेत 1150 रुपये गॅसची सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होऊ शकते मित्रांनो. कारण की रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक लाडक्या एक मोफत गॅस सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी भेटू शकतं मित्रांनो. चला तर जाणून घेऊया तिसरी अपडेट या ठिकाणी. तर लाडकी बहीण योजना सिलाई मशीनचे अर्जसुद्धा या ठिकाणी लवकरच चालू होणार आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला भेटणार आहे 10,000 रुपयाची मोठी सिलाई मशीन. अतिरिक्त लाभाच्या अंतर्गत ही सिलाई मशीन तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचे, कशा पद्धतीने सिलाई मशीन तुम्हाला भेटून घ्यायची 10,000 रुपयाची त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. अपडेट क्रमांक 4. आज या ठिकाणी 2 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. त्यातील पहिली यादी आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना जिल्ह्यांची यादी आणि दुसरी यादी अतिशय महत्त्वाची आहे ती असणार आहे बँकांची यादी. म्हणजे आज पैशापासून पैसे वितरित तर होणार आहेत, मग कोणतं बँक खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार तिच्या संदर्भात या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. प्रत्येक यादी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि नवीन असाल ना चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक लगेच तुम्ही करून टाकायचं आहे. आता बघूया आपण जिल्ह्यांच्या याद्या.
तर आजपासून वितरित होणाऱ्या एकूण 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यातील पहिली यादी असणार आहे 12 जिल्ह्यांची, जी की आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत आणि दुसरी यादी आपण बँकांची बघणारच आहोत. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणीसाठी. तर लाडक्या बहिणींना पैसे वितरणाचं वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी थेट जाहीर केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही लाडक्या बहिणीला पैसे कधी भेटतील ही गोष्ट तुम्हाला डायरेक्टली समजून जाईल आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन यामध्ये राहणार नाही. तर बघू शकता, अपडेट क्रमांक 5 नुसार आजपासून 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचा शासनाचा या ठिकाणी विचार जो करण्यात आलेला आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते पाठविले जाणार आहेत आणि आज दिवसभर या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे आणि उद्या बँका चालू होता क्षणी, उद्या सोमवार आहे आणि सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच तुम्ही जाऊन पैसे जे ते विड्रॉ करू शकता. तर बघू शकता, जिल्ह्यांची पहिली यादी जी जाहीर झालेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी यादीही महत्त्वाची आहे आणि तिसरी यादीमध्ये असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पेंडिंग पैसे राहिले होते किंवा काही कारणास्तव पैसे या ठिकाणी भेटले नव्हते. तर अशी यादी या ठिकाणी जिल्ह्याच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पैशांचं वितरण त्यामध्ये केलं जाणार आहे. आज बघूया आपण आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण अपडेट क्रमांक 6. मुख्यमंत्री साहेबांची महत्त्वाची बैठक जेव्हा पार पडली तेव्हा या बैठकीमध्ये 2 मेन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला निर्णय असणार आहे तो म्हणजे पैसे वाटप करण्याची मान्यता या ठिकाणी शासनाने दिलेली आहे आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना खास भेट या ठिकाणी भेटणार आहे. ज्या भेटीच्या अंतर्गत तुमच्याही बँक खात्यामध्ये या ठिकाणी 3,000 रुपये अधिक 1,150 रुपये जमा करण्यात येतील. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. अपडेट क्रमांक 7. महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णयसुद्धा या ठिकाणी झालेला आहे. ती म्हणजे 3,000 रुपये थकीत रक्कम, मग ते जुलै महिन्याचे असतील, ऑगस्ट महिन्याचे असतील किंवा राहिलेल्या जून महिन्याचे सुद्धा पैसे असतील, तर प्रत्येक निधी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्याच खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. आता 12 जिल्ह्यांची ही यादी त्यामध्ये त्या ठिकाणी बैठकीदरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे आणि पात्र लाभार्थ्यांचं नावच या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बघू शकता, 12 अधिक 12 जिल्ह्यांची मिळून 36 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपल्याकडे जाहीर झालेली आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी थेट बँकांची यादी जाहीर केलेली आहे आणि जून असेल, जुलै असेल तर त्या प्रत्येक महिन्याचा निधीचं वितरण या ठिकाणी शासनाने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी पैसे वाटप करा असे आदेश जे जारी केलेले आहेत. प्रत्येक आदेश लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, आमचे गेल्या महिन्याचे पैसे आले नाहीत आणि चालू महिन्याचेही पैसे आले नाहीत असे प्रश्न लाडक्या बहिणीचे होते, परंतु आता काळजी करण्याची गरज आहे फक्त कमी राहिलेली आहे, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी जाहीर झालेले आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आज वितरण होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत, ज्यामध्ये असणार आहे आजपासून तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या गावामध्ये, कोणत्या बँक खात्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वितरित होणार त्याच्या संदर्भात आपण ज्या अत्यंत डिटेल अपडेट आहेत त्या तुम्हाला आता देणार आहोत. अपडेट क्रमांक 8. आता उशिरा नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा दिवशी पैसे वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच निर्णयामुळे लाडक्या बहिणी आज नक्कीच खुश होणार आहेत, कारण की आजपासून पैशांचं वितरण 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे, जी की आपण आता तुम्हाला दाखवणारच आहोत. बघू शकता, मुख्यमंत्र्यांची बैठक जेव्हा पार पडली तेव्हा 3च दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक दिवस हा लाडक्या बहिणींसाठीच जाहीर करण्यात आलेले आहेत. आज, उद्या आणि परवा, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सुद्धा या ठिकाणी पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, कुठल्याही पद्धतीच्या अडीअडचणी निर्माण न करता, कारण की आताच काही क्षणांपूर्वी GR सुद्धा जाहीर झालेला आहे. मग तो मे महिन्याचा असेल, जून महिन्याचा हप्ता असेल आणि जुलै ऑगस्ट महिन्यातसुद्धा हप्ता या ठिकाणी वितरण करून टाका असा GR या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. आता उशीर होणार नाही, आता थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी
जमा होणार असा जी-आर या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे. बघू शकता तुम्ही आता पैसे जे आहेत ते थेट डी-बी-टी माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि सिलाई मशीन योजना म्हणजे जी की सिलाई मशीनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते. तर त्याच्याविषयी सुद्धा या ठिकाणी अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहेच मित्रांनो. या अपडेटच्या अंतर्गत तुम्हाला आपण पुढे माहिती देणार आहोतच, जेणेकरून तुम्हालाही 10,000 रुपयांची चांगली दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन तुम्हाला सुद्धा डी-बी-टी माध्यमाद्वारे भेटून जाईल. तर आता आपण जिल्ह्यांच्या मेन यादीकडे वळूया, जेणेकरून तुम्हालाही समजून जाईल आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटप होणार आहे त्याच्याविषयीचा संपूर्ण अपडेट. बघू शकता 3 दिवस सलग पैशांचं वाटपामध्ये 17 जिल्ह्यांची यादी. आज दुपारी या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू होणार आहे. आज म्हणजे कधी, तर आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आता बघू शकता डी-बी-टीचं बटनसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दाबलेलं आहे. अगोदर जी-आर काढला, जी-आरच्या नंतर सिस्टममध्ये डी-बी-टीने मंजुरी भेटली आणि डी-बी-टीचं बटनसुद्धा या ठिकाणी दाबलेलं आहे. डी-बी-टीचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आज वाटप होणाऱ्या याद्या बघू शकता. ज्या लाडक्या बहिणी अर्ज केले आणि त्यांचे अर्ज पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. उद्या अशा लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहे ज्यांचे अर्ज सुरुवातीला रिजेक्ट झाले, परंतु नंतर काही कारणास्तव मंजूर झाले, अशासुद्धा लाडक्या बहिणींना उद्या पैसे भेटणार आहेत. आणि परवा दिवशी ज्या प्रलंबित आणि सुधारित माहिती असलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना या ठिकाणी पैसे पाठविले जाणार आहेत. कारण की आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि मोठी घोषणा यामध्ये झालेली आहे. ज्या 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, 12 जिल्ह्यांच्या 3 याद्या या ठिकाणी आपण बघणार आहोत. लाडक्या बहिणीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, लाडक्या बहिणींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योजना सतत कार्यरत राहणारच आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अपडेट क्रमांक 10 नुसार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यांची यादी तर जाहीर केलीच, परंतु त्याच्यासोबत एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयाचा मोठा भाग म्हणजे 6,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात. जर तुमचे मागील 3 महिन्यापासून पैसे येत नसतील तर किंवा 4 महिन्यापासून पैसे येत नसतील तर तुम्हाला थेट 6,000 रुपये राहिलेली थकीत रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. कुठल्याही पद्धतीची अडीअडचण न निर्माण करता, त्यामुळे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची गरज राहिली नाही. कारण की आता आपण जी जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत त्याच जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. आता बघूया आपण थेट जिल्ह्यांची यादी, कारण की महिलांसाठी खुशखबरच एवढी मोठी आहे. ती म्हणजे आज पैसे वाटप करण्याचा निर्णय झाला आणि आज तातडीने पैसे वाटप पडण्यास देखील सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. सकाळ धरून एकूण 17 जिल्ह्यामध्ये म्हणजेच अगोदर 12 जिल्ह्यामध्ये नंतर 5 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आता बघूया आपण थेट जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे त्याच्या अगोदर जर KYC केली नसेल तर KYC करून घ्या. KYC करणं, ई-KYC करणं अत्यंत अनिवार्य आहे. जर ई-KYC केली असेल तरच तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीनुसार, जी यादी आपण पुढे लगेच देणार आहोत 2 मिनिटात, त्या यादीनुसार तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, त्याच्या संदर्भात सर्व गोष्टी समजतील. त्यामुळे KYC अजूनही चालू आहे, करू शकता. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या एकूण 2 याद्या 2 माणसाकडे देण्यात आलेल्या आहेत आणि 2 यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. कारण की मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मोठे आदेशसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. आपण जी यादी जाहीर करत आहोत त्याच यादीनुसार पैशांचं वितरण झालं पाहिजे असं देखील त्याच ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे. ही यादी गेलेली आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे. कारण की आता उशीर नाही, आता थेट पैसे जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी जी यादी जाहीर केलेली आहे ती यादी आपण बघूया. ज्या की यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 3,000 ते 6,000 रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी डायरेक्ट पैसे जमा झाल्याचे, क्रेडिट झाल्याचे SMS तुम्हाला या ठिकाणी पडू शकतात मित्रांनो. आता ती यादी आपण थेट बघूया कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी जसे आदेश दिलेले आहेत आणि जसं वचन लाडक्या बहिणीला दिलेलं आहे त्याच वचनाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर बघूया महत्त्वाचे अपडेट. पहिली यादी झालेली आहे बँकांची यादी. ज्या बँकांची यादी आपण अगोदर बघणार आहोत त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या यादी आपण लगेचच बघणार आहोत. तर बघू शकता पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ
बडोदा, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल बँकामध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी यादी असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये या ठिकाणी 36 जिल्ह्यांची यादी आपण ते बघणार आहोत. यामध्ये सर्वात पहिली यादीची सुरुवात या ठिकाणी मित्रांनो परभणीपासून होणार आहे. परभणी या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे वितरण होणार आहे. त्याच्यानंतर हिंगोली आहे, नांदेड, बीड, त्याच्या पुढील जिल्हे असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर म्हणजे उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत, उद्या होणार आहेत सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 12 जिल्ह्यांचं मिळून असं या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे, कारण की आज वाटप होणाऱ्या लाडक्या बहिणींना थेट SMS पडायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला तर ते भेटणार आहेतच, परंतु स्पेशल गिफ्ट जे काही आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत त्याच्या अगोदर 1500 ऐवजी 21 रुपयेसुद्धा महिना या ठिकाणी होण्याचे अंदाज काही वर्तविण्यात आलेले आहेत. सूत्रांद्वारे ही माहिती आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे 1521 रुपये तुम्हाला पाहिजे आहेत की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे, कारण की अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा पात्र होण्याची संधी या ठिकाणी भेटणार आहे. KYC पोर्टलसुद्धा या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे आणि KYC पोर्टल सुरू झालं की तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे. तर बघू शकता आज दुपारी पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे 3-3 हजार रुपये DBT माध्यमाद्वारे, कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैशांची वाट बघत होत्या आतुरतेने, तर अशा लाडक्या बहिणींची यादी आपल्याकडे आपण तुम्हाला दिलेली आहेच. आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपयांसोबतच लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे फ्री गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटू शकतात. ते म्हणजे गॅसची टाकी आहे, 30 प्रकारचा नवीन भांडी संच आहे. जर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर 30 प्रकारचे नवीन भांडी संच तुम्हाला भेटणार आहेत. गॅसची टाकी भेटली नसेल तर गॅसची टाकीची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. आणि सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी की तुम्हाला एक अंदाजित भेटू शकते. याच्याविषयी योजनेविषयी ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आलेले नाही, परंतु काही कारणाच्या नंतर ही गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे आत्ताच बांधकाम कामगार योजनेनंतर अर्ज करा. तुम्हाला 30 प्रकारची नवीन भांडी संच या ठिकाणी भेटून जाईल. आणि 26 भेटवस्तू तर तुम्हाला या ठिकाणी दिवाळीला भेटणार आहेत. आत्ताच नाही, परंतु दिवाळीला या 26 भेटवस्तूसुद्धा भेटणार आहेत. लॅम्प असेल, सोलार लॅम्प असेल किंवा इतर छत्री असेल, स्टीलचा डबा असेल किंवा घरगुती वस्तू असतील किंवा शाळेची बॅग असेल, वह्या असेल, पाण्याची बाटली असतील, तर अशा वस्तूसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला काही दिवसांच्या नंतर भेटणार आहेत. आणि पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका, हे समोर दिलेले काही कारणं असू शकतात. चला तर मग आता भेटूया आपण पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पैसे भेटतील का नाही त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये देणारच आहोत. धन्यवाद.